महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार, मी साहिल रामटेके. आपण आता महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या संदर्भात आपण अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये आहोत आणि अर्जुनी मोरगाव मतदारसंघात असून आपण आता चापटी ह्या गावामध्ये आलेलो आहोत. तर चापटी ह्या गावामध्ये आपल्याला काही नागरिक बसलेले दिसले. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमका अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये काय समस्या आहेत आणि त्यांना नेमका त्यांच्या मनातील आमदार कोण पाहिजे आहे. भाऊ नमस्कार, काय नाव आहे तुमचं? काय सांगाल, आता निवडणुकीचं तापमान एकदम वाढलेलं आहे, तर काय वाटते आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आमदार आमच्या मताने बडोले साहेबच येणार आमच्या इथे. कारण की काँग्रेसचा जो तुल्यबळ त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे किंवा बाकी इतर जे उमेदवार आहेत त्यांचं किती कामं आहे तेवढे, आणि काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो पार्सल उमेदवार आहे ती जनतेची भावना आहे. आणि बडोले साहेबांची कामे या ठिकाणी खूप चांगली आहे. आणि आमचं कापटी गाव बडोले साहेबांचा दत्तक गाव होतं या ठिकाणी आणि त्यांनी आमच्या गावात खूप चांगले कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे BJP या ठिकाणी निवडून येणार आहे. काय वाटतं, आता तुम्ही राजकुमार बडोले भाऊ यांना मत देण्याचे सांगितले, तर काय वाटते काय विकास, म्हणजे समजा आतापर्यंत ते राजकारणामध्ये आहेत, तर असे नेमके काही विकास केले असतील का त्यांनी? काय वाटतं त्यांनी आमच्या गावासाठी आजूबाजूचे जे मार्ग आहेत, पिंपळगावला जाणारा मार्ग, म्हणजे अर्जुनीकडे जाणारा मार्ग, नवीगाव गाणीकडे जाणारा मार्ग, तळ्याचे कामं, नाली बांधकाम, असे बरेच विकासाची कामं केलेली आहेत. आणि ते आमच्या प्रत्येक हातीला या ठिकाणी येत असतात. कोणते कार्यक्रम म्हणा, आम्ही जसं त्यांना निमंत्रण दिलं की आमच्या हातीला उशिरा पाहून पण उपस्थित राहतात आणि आमच्याशी आमच्या समस्या ऐकून म्हणजे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. बडोले साहेब खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि तो प्लेअर आम्हाला पाहिजे. तर भाऊनी बडोले साहेबांचं व्यक्तिमत्व इथं स्पष्ट केलं आहे. आता अजून आपण बोलणार काकाजी, काय नाव आहे तुमचं? नमस्कार काकाजी, काय सांगाल, आता निवडणूक जवळ आहे, तर काय सांगाल, कोणाला मत देणार? बडोले साहेब भाऊला चांगले बडोले साहेब का दुसरा कोणी नाही? आता तर बरेच उमेदवार निवडणुकीत रिंगणामध्ये आहेत. तरी काय वाटतं, बडोले साहेब लक्ष ठेवतं गरीबांकडे चांगल्या प्रकारे? नेमका कोणता विकास केला बडोले साहेबांना? समजा सिंचनाची व्यवस्था, रोजगाराची व्यवस्था, म्हणजे कोणती व्यवस्था केला अशी नाही का? बडोले साहेबाला वोट मारण्याचा मागचा नेमका कारण कोणता? काय कारण आहे नेमका? नाही म्हणजे कोणता, जसं तुमच्या गावाला रोड रस्ता झाला म्हणजे तुमच्या पोराचा विकास झाला का? तर त्यांच्या आता ते राजकारण बरेच दिवसापासून तुम्हाला तर काय आता समजा जाताना येताना पेपर का मारताना गरीबांकडे लक्ष असेल काय का? हो, काय नाव आहे तुमचं? संजय चंद्र. कुठले रहिवासी? काय काम करता? शेतीवाडी करतात. कॅमेरा समोर चेहरा दिसते ना? काय काम करता म्हटलं? मजुरी. काय मजुरी काम करता तुम्हाला? झाडे वगैरे बांधणे, झाडं वगैरे बांधणे, आणणे. का आता अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आता आपण तुमच्या गावात चापटी गाव आहे, काय सांगाल, कोणाला मत देणार आहे? बडोले साहेब का? पूर्ण बडोले साहेब. बडोले साहेब म्हणजे आमच्या बिरसा मुंडाला ते कावडी वगैरे केलं, त्यांनी त्यांना मदत केली. आता दुसरे व्यवहार आहे तर त्यांना मदत केलं. असं 10 त्यांचा तिचा नाव होता, जनावर थोडा होता, त्यांचं योगदान आहे. एवढं संस्था आहेत तर आमच्या सगळ्या विद्यार्थी गव्हर्नमेंट शाळा आणि गरीब लोक प्राथमिक शाळेमध्ये आम्ही पाठवतो. आमची माझ्या 2 मुलं आहेत, पाठवतो. जे बाहेरच्या प्रायव्हेट शाळांच्या मुले आमच्या मुलांची लोक विद्यार्थी नाही का समजून झाले असल्यामुळेही तर बघू शकता तुम्ही. ताई, काय नाव आहे तुमचं? बरोबर ताई, आता तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू आहे, काय काय म्हणते लाडकी बहीण योजना? ठीक आहे का? ठीक आहे. काय काय कोणाला मत देणार आहे तुम्ही? बडोले साहेब. काय बडोले साहेब गरिबांकडे, सामान्य माणसांकडे लक्ष धावून येतात का? आता तर तुमच्या येतात का? आता तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात काहीतरी बरेच उमेदवार निवडणुकीत उभे आहेत,
कोणी म्हणतो की मी हे करेन, कोणी म्हणतो मी ते करेन, कोणी म्हणतो मी ते करेन. काय सांगाल तुम्हाला तुमचा जो मत आहे ते प्रॉपर बदलू तर बघू शकता जनतेने आपल्या मनातील आमदार सांगितलेलं आहे. काकाजी काय नाव आहे तुमचं? चंद्रमान लक्ष्मण काय म्हटलं, काय काम करता? किती एकर शेती आहे? काय म्हणता आता निवडणूक जेव्हा आहे मतदारसंघातली आपल्या बघा आपला मग याची नाही का, तर काय सांगाल कोण पाहिजे आमदार? हां बोडोले साहेब पाहिजे. पूर्ण तुमच्या बोडोले साहेबांनी काय विशेष केला आहे का प्रत्येक गावात? पण भाटव्याच्या खिशाला कात्री लावला ना, पण आता बाकीच्या आता महागाई वाढली नाही इकडं, बहिणीला पैसा लावून भाटव्याच्या खिशाला कात्री लागली ना. समजा लेडीजला म्हणजे महिलांसाठी समजा आर्थिक योजना जरी सुरू केली असेल पण कुठेतरी जनता काय म्हणते किंवा महागाई वाढली आहे तर ते म्हणजे बजेट बसत नाही. काय सांग आमच्या गावाचं योजना केला पाहिजे का? तर आता तुम्ही बोडोले साहेबांना मत देणार आहात, काय अपेक्षा ठेवू त्यांच्याकडून? काय अपेक्षा ठेवू म्हणजे समजा निवडून आल्यानंतर काय केला पाहिजे? आता बरेच तुमचे अर्जुन मोरगाव मतदारसंघामध्ये बरेच युवक बेरोजगार आहेत, तुम्हाला दिसत आहे. मी स्वतः शेती करता, तर कुठंतरी काय रोजगार निर्मिती म्हणजे समजा आपण करू शकतो. MIDC कडे निघायला आहे त्याच्यातून 100 लोक आमच्या आधी थोडं बाहेर ठिकाणी राहतात. आता विषय कसा आहे माहिती आहे का, आपले कुठेतरी ग्रामीण भागातील जे मुलं आहेत इथं रोजगार निर्मिती नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता रोज फिरता तर कुठेतरी पुणेला जाणे, मुंबईला जाणे आणि कुठेतरी कलकत्त्यात जाणे, खूप दूर ठिकाणी जाऊन ते कुठेतरी आपला पोट भरतात. तर कुठेतरी इथं जर MIDC किंवा रोजगार असला तर मुलं कुठेतरी बाहेर करणार नाही. काय वाटतं तुम्हाला? केला पाहिजे. करून गेला पाहिजे तरच काहीतरी होणार ना. तर भाऊ काय नाव आहे तुमचं? काय काम करता? शेतीच करता का? आता पाऊस भरपूर आला, काही शेती नुकसान वगैरे हो पण हा गाव बीजेपी होईल काय? हो तर मग आता काय सांगाल? आता निवडणूक जवळ आली आहे. 20 तारखेला काहीतरी निवडणूक आहे. नाही, बरोबर. आता बाकीच्याने जरी बोललं तरी बरोबर आहे. म्हणून महत्त्वाचं नाही की तुम्ही केली पाहिजे. प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे. कारण की समस्या भरपूर आहे. तसा समस्या भरपूर आहे. कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडून महागाई वाढली आहे आणि एकीकडे 1500 रुपये काहीतरी योजना चालू झाली आहे. दुसरीकडे जे निराधार योजना आहे ती योजना कुठेतरी ठप्प केले, पैसे चालू नाही आणि महागाई वाढलेली आहे. तर काय सांगाल तुम्ही आता जे कोण पाहिजे? आता इकडे मला 1500 रुपये वाढवून दिलं आहे ना, प्रत्येक गोष्टीला बजेट तर मग आता मध्ये योजना मिळत नाही. आता जो सरकार आहे योजना मिळत नाही. काय 3-4 महिन्याला एकदा धानाची पाहणी केलं काय माझं महिनाभर म्हणजे आता पूर्ण होतं, पूर्ण शेती डबल लावलेली आहे तरी काहीच मिळालं नाही. बडोले येऊन काय करणार आहे? बडोले येऊन बघणार कसं, गावात जाणार, गावातून काय आता नेमका समजा आमदार जर झाला, तलाठी बघतात जातात, काहीच करत नाही. आता समजा आमदार जर एखादा व्यक्ती आता बरेच कुणी झालं तरी काहीच करत नाही, कोणीच काही करत नाही. कोणीच काही नाही करणार. काँग्रेस आली, शिवसेना आली, BJP आली तरी काही करणार नाही. इथं फक्त शेतकरीच मरणार आहे, कुणी मरणार नाही आहे, शेतकरीच मरणार. शेतकरी जरी मरणार असेल पण कुठेतरी अजून काय म्हणतात त्याला, काहीच मिळणार नाही शेतकऱ्याला. काय मिळणार? आता बोनस जाहीर केलं, काय केलं, शेती देणार, शेती मिळत नाही. तुम्हाला बी माहीत नाही, मला बी माहीत. बरोबर आहे. आता शेतकऱ्यांसाठी आता बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असे प्रॉब्लेम येत आहेत की कोणाला काहीतरी बोनस मिळत नाही आणि शेतकऱ्याची आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यातच काय म्हणतात त्याला, बेरोजगारांना रोजगार रोजगार पण उपलब्ध नाही आहे. त्या गावात रोजगार बी उपलब्ध नाही आहे. आम्ही पुण्याला राहायला होतो, पुण्याला इथून आलो, पुण्यावरून इथं आलो. पुण्याला बी परवडत नाही. हो, रूम भाडं वगैरे खूप जास्त असल्यामुळे इथं रोजगार निर्मिती नाही. तर काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत जे आमदार होते रोजगार निर्मिती झाली त्याला फायदा करून देण्याची संकल्प ठेवावा लागेल. यांनी हां, आतापर्यंत ते काय म्हणतात आमदार मनोज अंबिकापूर होते, त्यांनी बी काहीच नाही केलं. काय आहे त्यांच्या कार्यकाळात रस्ते काहीच रस्ते नाही काही केलं. आलाही नाही. नाही, हा रस्ता बघा कसा झालेला आहे. इकडं बघा. आपण ब्राह्मणडोलेचा रस्ता, सुरगावला जाणारा रस्ता नाही आहे. ब्राह्मणडोल्याला आता इथून समजा आपण आपली गावात हे नाली 2 महिन्यापासून खपलेली आहे. कुणीच येऊन आमदार खासदार करत नाही. काकाजी या ना इकडे बोला ना, या ना
काकाजी आपल्यासोबत बोलणार आहे. काकाजी खूप दुरून बोलत होते. काकाजीचा काही आवाजच येत नव्हता आमच्याकडे. काकाजी नमस्कार. नमस्कार जी. काय नाव आहे तुमचं? लेखीराम दयाराम पुस्तोळे. कुठं राहता? मी चापटीला राहतो. आपल्याच राहता का? रिटायर शिक्षक आहे सायन्सचे. अच्छा अच्छा अच्छा. तर काकाजी रोजिनी मोरगाव मतदारसंघाची सोडूनच दे. आता आम्ही तुमच्या चापटीच गावात आहोत. काय सांगाल नागरिकांना, तुम्हाला काय समस्या आहे? इथं तर अनेक समस्या आहे. रोजगार नाही, शेतकऱ्याचे धान्य खरेदी केली जातात, त्यांचे पैसे वेळेवर मिळत नाही. हा दिवाळी सण गेला, लोक तसे प्रायव्हेटमध्ये विकत आहेत कमी पैशानं. त्यानंतर आणखी रस्त्याची समस्या आहे. जे रस्ते आहेत ते रस्ते ब्राह्मण टोला ते मुंगली हा रस्ता हा तयारच नाही. मी 6 वर्ष झाली इथं राहत आहे आता रिटायर होऊन. त्या रस्त्याच्या अनेक समस्या आहे. पुलं खाल आहेत, पाणी जे आहे पुलावरून जाते आणि लोक इथं अर्जुनी मोरगावला किंवा नवेगाव मला दवाखान्यात जाऊ शकत पण नाही. तुमच्या गावी तर आमदार आला असेल ना आतापर्यंत, जो आमदाराचा मनोज चंद्रिकापुरी होते ते आले असतील ना, काहीतरी विकास काम केला असतील ना? हे का काम करते मी त्यांना 3-4 वेळा भेटलं मुलीच्या संदर्भात. अच्छा. माझेही मुलं 2 म्हणजे त्यांच्याकडे हायर एज्युकेशन आहे. मुलगा 5 विषयामध्ये MA आहे आणि सेट आहे 2 विषयामध्ये. त्याला टेम्पररी जॉब आहे नवोदय विद्यालयामध्ये. मुलगी MBA आहे, तिलाही जॉब नाही. तर काय आपल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघामध्ये रोजगार निर्मिती नाही असं म्हणायला हरकत नसेल? हो बिलकुल 100% नाही. आणि पैसे घेऊन सर्व जे कामं करतात प्रायव्हेट संस्थांमध्ये, अल्पसंख्याकांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये 40 लाख ते 1 करोड डोनेशन घेतात. इथं म्हणजे सामान्य व्यक्ती तर काही देऊ शकत नाही ना. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कोणत्याच पक्षाचे लोक बोलत नाही. तर रुलिंगचे बोलत नाही आणि दुसरेही बोलत नाही विरोधात. नाही, आता जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या पक्षाकडूनच, आपल्या म्हणजे जे त्यांना साहेब आहे त्यांच्याकडूनच बोलतील. तर आता काय सांगाल आता? त्यांनी बोलायला पाहिजे ना. त्यांनी त्या आमदारांनी त्यांना जे निवडून देतात त्यांच्या संदर्भात त्यांनी बोलायला पाहिजे ना. सामान्य माणूस त्यांना तर ज्ञानच नाही ना. जे मजूर वर्ग आहे, शेतकरी आहे, ते तर बोलूच शकत नाही ना. बरोबर आहे. आता आणि कुठेतरी आणि ते आपण भेटायला गेलो. मी एकदा पटोलेला भेटायला गेलो होते. नाना पटोले? नाना पटोले 1000 लोक होते तिथं त्याच्या घरी. 1000पेक्षा जास्त. मी सकाळी 7:30 वाजे गेलो. माझा नंबरच लागला नाही 1 वाजेपर्यंत. तिथं फक्त पैसे वाटत होता तो 500 रुपये. 500 रुपये लोकांना. त्याच्यानं काय होणार होतं? हे जे कोणी बिमार खोटे आहेत असं सांगत होते की आम्ही बिमार आहोत, त्यांना तो 500 रुपये देत होता. 500 रुपयात दिल्ली. 500 रुपयात दिल्ली. माझा तर नंबरच लागला नाही. मी वापस आलो. मग तुमची समस्या आज निराकरण करण्यासाठी गेले होते? नाही पुन्हा जायची इच्छा नाही त्यांच्याकडे. बिलकुल सोडून राहणार. आता निवडणूक जवळ आली आहे. तर लोकांनी मतदानच करायला नको. अशा कुठेतरी गैरसोय टाकायला पाहिजे. अशा लोकांना जसं एखादा कर्मचारी आहे त्याला 58 वर्षाची 60 वर्षाची लिमिट दिलेली आहे. यांना तर कोणतीही लिमिटच नाही. यांना नाही एज्युकेशनची नाही काही. ते कसेही लोक राजकारणामध्ये गेले तर ते विमानानंच फिरतात. मग काय? सकाळी ते दिल्लीला राहतात, दुपारी मुंबईला राहतात, सायंकाळी नागपूरला राहतात आणि कुठेतरी आणखी पुन्हा जातात ते. आता हे जे राजकारणात आलेले लोक आहेत तर काय स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आले असं म्हणता येईल? स्वतःची तिजोरी आणि जे कोणी व्यापारी असतील किंवा संस्थावाले लोक आहेत, विशेषतः ज्यांच्याकडे संस्था आहेत, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी झाले असते. तर बघू शकता तुम्ही. इथून जो तांदूळ जाते तर त्या गाड्या भरू तो विदेशात असं नंबर 2 पाठवते म्हटलेला. जे व्यापारी ते धान्य घेतात ते त्यांच्याच मिल आहेत. सामान्य माणसाला कुठलं न्याय आहे इथं? वास्तविकता सरकारने धान तर इथंच घ्यायला पाहिजे. कोणाकडे बंड्या नाही राहिले, बैल नाही राहिले. आज ते अर्जुनीला न्या, नवेगावला न्या, बोंडगावला न्या, तिथेही गर्दी आहे. पैसे वेळेवर भेटत नाही. लोक डॉक्टरकडे गेल्यानंतर फुकट काम होते का? दवाखाने तर सर्व सोडूनच गेलेले आहेत. इथं सरकारी दवाखान्यात जाणे म्हणजे मरण. हॉस्पिटल बी नाही. पण आपला काय म्हणतात, भारतीय जनता पार्टीकडून मोठा पक्ष आहे, भरपूर योजना चालवल्या जातात. नाही काही योजना नाही. सामान्य माणसाला काही फायदा नाही. काय फायदा नाही. पण आता इथं कुठेतरी लाडकी बहीण योजना चालू केली असं तुम्हाला दिसत आहे. हे ठीक आहे. आनंदीच आनंद आहे. या नोकरीवाल्यांच्या बाया आहेत. आता मी नोकरी केलो. मी 75,000 रुपयांनी रिटायर झालं 2018 डिसेंबरमध्ये. त्या बाईच्या हातामध्ये पैसा दिल्यानंतर तिला ते 75,000 संतुष्ट राहत नाही. तर 1,500 रुपयामध्ये संतुष्ट राहील कधी तिची. आणि दुसरी गोष्ट महागाई वाढलेली आहे. महागाई वाढली. लाईट बिल काहीतरी. माझी लाईट बिलाची समस्या होती. वडिलाचा मीटर होता इथं
जुलैमध्ये काढून नेलं. माझ्या नावाचा मीटर मी बसवला नवीन. तर त्या मीटरचा तो बिल अजूनही येत आहे त्याचा. मी कंप्लेंट जसं ऑगस्टमध्ये पुन्हा बिल आला, जुलैमध्ये तर भरलो दोन्ही बिलं, ऑगस्टमध्ये पुन्हा बिल आला. मी इंजिनियरला भेटायला गेलो, त्या एक लेटर लिहिलं बाकायदा, माझ्याकडे आहे त्याच्या प्रती. तर तो रिसिव्ह करून द्यायलाच तयार होता. तिथं जो कर्मचारी होता तो त्याच्याशी बोला म्हणे इंजिनियरची बोललं मी. सायंकाळच्या वेळी पुन्हा बोला म्हणे. बोलल्यानंतर पुढच्या महिन्यात बिल येणार नाही म्हणे. पुढच्या महिन्यात तो तेवढाच बिल आला. मी पेपरवाल्याला फोन केला, ओळखीचा इथं गौरव आहे बोंडगावला, त्यानं पेपरमध्ये न्यूज दिला. पण त्याला कुठलाही फायदा नाही. आता या महिन्यात येते की नाही माहीत नाही, पण तो 4,000 बिल येत होता त्या वडिलाच्या नावानं. मीटर काढून नेल्यानंतर त्यांचीच जबाबदारी आहे ते लाभ करण्याची. कोणत्याही समस्याचं निराकरण होत नाही. आता माझ्यासारखा BSc BEd टीचर राहिलेला माणूस, 32 वर्ष मी नोकरी केलं. इमानी ब्रह्माकुमारीमध्ये चालतो, कोणाचेही पैसे खाल्ले नाही. आणि आमच्यासारख्या माणसाला समस्या आहे तर सामान्य माणूस ज्याच्याकडे शिक्षण नाही, काही नाही बरोबर, किंवा आहे तर त्या डिग्र्या तर अशाच आहेत. आता ऑनलाईन कोणी MSc होते, BSc होते, MEd होते, काही होते, आणि ते असंही एज्युकेशन दिलं जात आहे. खरं एज्युकेशन तर आहेच नाही. ते एज्युकेशन आणि ज्ञानामध्ये तर फरक आहे ना ॲक्च्युअली. ते लीडर लोकांना हे लागू करायला पाहिजे ना, त्यांना पात्रता, त्यांनाही वयोमर्यादा लागू करायला पाहिजे. नवीन लोकांना चालना द्यायला पाहिजे करतात ते. त्यांना तेवढ्या पेन्शन देते, फॅसिलिटीज देते तेवढ्या, ह्या बरोबर आहेत का? लोकांनी तर बहिष्कारच टाकायला पाहिजे मतदानांवर. तर तुम्ही आता मतदान करणार आहात की नाही करणार आहात? नाही, करू ना आम्ही, येऊ एखादा व्यक्ती चांगला. आता मग कोणाला मतदान करणार? आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? आमदार जर आमच्या समोर आला त्याला सांगू ना आम्ही. आम्हाला जर मत मागायला आला पहिल्यांदा, आता त्याला प्रचारादरम्यान प्रत्येक आमदार काय म्हणतो, मी हे करेन ते करेन. प्रत्येक आमदार असंच देतो. पण हे नेमकं खोटे काय? बोलतात ना, तिथे सर्व खोटे बोलतात ना. माझाही वडील लीडर होता इथं. जसं तो पोलीस पाटील होता, नंतर सरपंच झाला. प्रामाणिकपणे सर्व कामं केलं. त्याच्या बाजूला हे मोठे मोठे लीडर बसायचे. मी BJPचा असून त्या काळामध्ये शामराव कापलेते होते, मला 20,000 मागत होता. त्यावेळी मी 85ला BSc झालं. वडिलांनी नाही म्हटलं, काळी टोपी लावून फिरत होतं लागेल ते BJPच्या मरेपर्यंत. मला तिथं काँग्रेसवाल्यांनी नोकरी दिलं. मुलला गेलं आमचं, त्यांनी पैसे घेतले नाही. विटू नागापुरे नावाचा एक व्यक्ती होता गांधीच्या काळातला, त्यांना पैसे न घेता नोकरी दिलं मला त्यावेळी. तिथे जाऊन आमची प्रॉपर्टी तर बरबाद झाली तिथं गेल्यामुळे. आम्ही त्या वडिलांना संगोपनही नाही करू शकलो. म्हणजे बऱ्याच समस्या आहेत. बऱ्याच समस्या. एखादा एज्युकेटेड व्यक्ती असेल गावात किंवा गावाच्या आजूबाजूला नोकरी द्यायला का झालं? ते विमानाला फिरतात, तसे आम्ही तर विमानाला नाही फिरू शकत ना. तर बघितले असाल तुम्ही की काकाजींनी बऱ्याच समस्या सांगितल्या आहेत. जर आपण बोललो तर कधी न संपणारा विषय बनणार आहे. तर अशा प्रकारे आपण चापली गावात आले असताना आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ते मत कोणाला देणार आहेत, आमदार त्यांना कोण पाहिजे, ह्याच संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केली. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, अर्जुनी मोरगाव मतदारसंघ, गोंदिया.